या सगळ्या चित्रांचं कटिंग हे अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं नेहमीच, आणि त्याचप्रमाणे पेस्ट केल्यानंतर थोडा वेळ थांबवून तो कार्डबोर्डसुद्धा मग नंतर कट करायला सुरुवात केली. मागच्या संपूर्ण आठवड्यात आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आले नव्हते, आणि याचं कारण म्हणजे मागच्या आठवड्यात माझा वाढदिवस झाला. माझा वाढदिवस असतो 18 सप्टेंबरला, आणि या वर्षीचा वाढदिवस हा खूपच स्पेशल होता, कारण मी 22 पूर्ण झाले म्हणून पुण्यामध्ये 222 चित्रांचं बालगंधर्व कलादालन इथे माझं पहिलं एक्झिबिशन मी केलं. त्या एक्झिबिशनचे सगळे व्हिडिओज लवकरच चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत. एक्झिबिशनच्या तयारीपासनं ते संपूर्ण एक्झिबिशन आम्ही कशा प्रकारे लावलं, ज्यांना माझं एक्झिबिशन बघायचं होतं पहाटेचे 4:20 आणि आमचं डेकोरेशन ऑलमोस्ट झालेलं आहे. आत्ता तुम्ही बघितलं तसं की पहाटेचे 4 वाजले होते आणि आमचं थोडंसं डेकोरेशन पूर्ण होत आलं होतं. डेकोरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाइटिंगच्या माळा, आणि त्याचबरोबर या ज्या फुलांच्या माळा मी आणल्या होत्या, आणि ही जी झुमरं आणली होती तर त्याची जी वायर आहे ती मला अतिशय स्मार्ट पद्धतीने दिसून द्यायची नव्हती, आणि त्यासाठी म्हणून मी या येलो कलरच्या खूप सुंदर अशा झेंडूच्या माळा त्या वायरच्या समोर लावल्या. आणि आमच्याकडे गौरी गणपती दर्शनासाठी आलेल्या सगळ्यांनाच ही आयडिया खूप आवडली. बऱ्याच लोकांना असं वाटलं की त्या झेंडूच्या माळेसकटच ते झुंबर
नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.